हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून खूप स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. 9 एप्रिल ते 15 एप्रिल स्वामी पुण्यतिथी निमित्त सप्ताह आहे. तर आपण सगळेजण गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत. काही ठिकाणी तुम्हाला 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसल्यास 3 दिवसाचे पारायण करायचे आहे. या संदर्भातील आज आपण माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी गुरुचरित्र ग्रंथ हा 7 दिवसाचा तो सप्ताह काळातच वाचायचा असतो. केंद्रात 3 दिवसाचे पारायण होते व 1 दिवसाचे पारायण होऊ शकत नाही. ते दत्तधामावरच केले जाते. घरी चालत नाही आणि करू पण नाही. महिलांना काही अडचण येते, सांसारिक अडचण असते. या कारणांमुळे पारायण शक्य होत नाही. वाईट वाटतं खूप, आपल्याकडनं सेवा होत नाही, पण नाईलाज असतो. तर त्यावर एक उपाय म्हणजे 3 दिवसाचे पारायण कसे करावे? सगळ्यात आधी सांगते, 7 दिवसाचेच पारायण करावे. गुरुचरित्र पारायण करायला भेटणे खूप मोठे भाग्य आहे. दिव्य ग्रंथाचे पारायण आपल्याकडून स्वामी स्वामी महाराज करून घेतात. ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि जर एखाद्याला खूपच अडचण आहे, तो 7 दिवसाचे पारायण करूच शकत नाही, त्यांनीच हे 3 दिवसाचे पारायण करावे. अन्यथा 7 दिवसाचेच करा. शेवटी श्रद्धा महत्वाची आहे. तुम्ही म्हणाल 3 दिवसाच्या पारायणाला अनुभूती येते का? तर हो, खूप अनुभूती येते. जो श्रद्धावान पठण करतो त्याला स्वामी फळ देतातच. तर नियम काय आहे? 3 दिवसाचे पारायणाचे तेच नियम आहेत. तुम्हाला पाळायचे आहे कटाक्षाने. कारण हा दिव्य ग्रंथ आहे. तो हाताळणे सोपे नाही. तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करावे लागेल. अन्न घ्यायचे नाही. 7 दिवस पावित्र्य राखायचे आहे व गादीवर झोपू नये. कांदा लसूण वर्ज्य, भात खाऊ नये आणि कडधान्यही खाऊ नये. शेवटच्या दिवशी सगळा पूर्ण नैवेद्य करावा आणि स्वामींना अर्पण करावा. तिसऱ्या दिवशी समाप्ती येते. तर बघा, ही किती अध्याय घ्यायचे आहेत आपल्याला रोज? 1 ते 22 अध्याय पहिल्या दिवशी घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 ते 33 अध्याय पठण करायचे आहे. तिसऱ्या दिवशी 34 ते 53 अध्याय पठण करायचे आहे. या पद्धतीने तुम्ही पारायण करायचे आहे. आणि हा पारायण तुम्ही खुर्चीवर, टेबलवर बसून सुद्धा करू शकता. पण यात 1 ते 22 अध्याय पठण करते वेळेस तुम्हाला जर वॉशरूमला गेले तर तुम्हाला अंघोळ करूनच परत पारायणाला बसावे लागेल. लागले तर तुम्हाला म्हणजे शक्य असेल तेवढे एक अध्याय एका बैठकीत करणे तर काहीच हरकत नाही. शक्यतो पारायणाची वेळ सकाळीच करावी. 12 ते 12:30 या वेळेत आपल्याला पारायण करायचे नाही. कारण दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. हे पारायण तुम्ही 9 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत कधीही करू शकता. जर तुम्ही पुढे अडचण काही असेल तर तुम्ही आधीही पण हे पारायणाची सुरुवात करू शकता. तुम्ही 7 दिवस किंवा 3 दिवसाचे पारायण करू शकता. जसं तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जमेल तसं तुम्ही 7 दिवसाची, 3 दिवसाची तुम्ही ठरवून करू शकता. हे ग्रंथात सांगितल्याप्रमाणे 3 कुत्रे, 1 गाय यांना नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि रोज 1 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. आणि रात्रीच्या वेळेस तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठण करायचे आहे. आणि हे पठण केल्यानंतर आपल्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील त्या आपल्याला त्याचा दोष लागत नाही. आणि समाप्तीला तुम्हाला एक जोडपे जेवू घालायचे आहे असे उद्यापन करावे. आणि स्वामी आई आपल्याकडून व्यवस्थित करूनच घेतात आणि पारायणाचे 100% फळ आपल्याला मिळतातच. आणि आपल्याकडून स्वामी महाराजांनी हे पारायण करून घेणे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही ही सुवर्ण संधी सोडू नका. आवर्जून ही संधी करा. 7 दिवसाची जमत असेल तर 7 दिवसाची करा. 3 दिवसाची जमत असेल तर 3 दिवसाची करा. पण ही संधी सोडू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.